नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या एमपीएससी पीआयक्यू बेस 1 मार्क फिक्स सिरीज मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण नाही का जे आपले जीएसचे जे टॉपिक राहिले होते पीआयक्यूचे, जे आपल्या कंबाइंड ग्रुप बी 2026 चे, त्यामध्ये आपण जसं की आपलं जिओग्राफी राहिलं होतं, हिस्ट्री राहिलं होतं आणि इकॉनॉमिक्स राहिलं होतं, तर ते आज आपण ते क्वेश्चन घेण्याचा प्रयत्न करू। जर व्हिडिओ मोठा झाला तर भाग 2 मध्ये टाकू काही, परंतु जर यामध्ये जर एका तासात जर झालं तर नक्कीच आपण घेण्याचा प्रयत्न करू। आणि लक्षात घ्या, मला बऱ्याच जणांचे मेसेज आले होते की बा की कंबाइंड मध्ये मग मार्क वाढत नाही बा, 30 आहे मार्क, 35 मार्क आहे, याच्यावर कधी चाललो नाही बा, अभ्यास तर खूप करतो, परंतु नाही का मी ज्या गोष्टी सांगितल्या आहे ना त्याच गोष्टी करावं लागते आपल्याला। सब्जेक्ट वाईज नाही का ॲनालिसिस करावं लागेल आपल्याला। त्यांच्याबद्दल थोडंसं सांगतो बा। आपल्याला सब्जेक्ट वाईज म्हणजे कसं असतं बा, मी पॉलिटी असू का कोणताही विषय घ्या तुमचा, मी फक्त उदाहरण म्हणून पॉलिटी सांगतो किंवा हिस्ट्री सांगतो। हे बघा, हे पॉलिटी विषय आहे। पॉलिटीचा आपल्याला माहित आहे की 15 प्रश्न येतात, बरोबर आहे। तर 15 पैकी नाही का, तर तुम्हाला जर समजा उदाहरणार्थ यावर्षी जर पाहिलं तर 14 क्वेश्चन रिपीट आहे, बरोबर आहे। 14 क्वेश्चन रिपीट आहे। हे काय माहित आहे का, हे यामध्ये चुकलं नाही पाहिजे आपण। आणि एक क्वेश्चन जो होता तो लेखापालचा जो होता तो 20 दिवस आहे ते काहीतरी, तो चुकणंच अपेक्षित आहे। तिथं लॉजिक अप्रोच पाहा होता, पण लॉजिक अप्रोच तिथं चुकणार होता, म्हणून हे क्वेश्चनवर तुमची काही मेरिट ठरत नाही। पण ठरते कुठं माहिती आहे का, या 14 क्वेश्चनवर। जर या 14 क्वेश्चन मध्ये जर तुम्ही चुकत असाल तर इथंच तुम्ही काम करायचं आहे। उदाहरणार्थ कसं, जर आता काही जणांचा स्कोर 12 बी नाही, 13 बी नाही, चांगला स्कोर आहे, हा खूप चांगला आहे, एखादं चुकलं, परंतु हा एक क्वेश्चन का चुकला ह्याचं सुद्धा अनालिसिस झालं पाहिजे आपलं। त्यावेळेस आपण नाही का आउट ऑफ क्वेश्चन, कारण की हा स्कोरिंग सब्जेक्ट आहे, यामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त मार्क भेटते। आणि दुसरं स्टुडंट काय होऊ शकतात, 10 ते 10 प्लस किंवा 9-10 पासून समोर पाहू आपण। 10 ते समजा 14 ची रेंज मध्ये, 13 ची रेंज मध्ये जर मार्क असेल तुम्हाला, तुमचं इथं काय होतं बा, तुम्हाला जर 10 बरोबर आहे तुमचे, पण 4 पीआयक्यू चुकत आहे, बरोबर आहे। हे 4 पीआयक्यू चुकत आहे म्हणजे काय होते माहित आहे का, यामध्ये तुमची काहीतरी चूक होत आहे। एक तर तुम्हाला तिथं कन्फ्युजन असेल पर्यायामध्ये किंवा कलमामध्ये तुम्हाला कन्फ्युजन झालं असेल, परंतु होता काय पीआयक्यू, मग हा जो प्रश्न विचारला तो तुमचा वीक आहे समजायचा, असं म्हणायचं। कारण की आपल्याला यामध्ये चुका मान्य करणं फार महत्त्वाचे असते, कारण की जर चूक मान्य केली तरच आपले मार्क मध्ये वाढ होते। कारण की या क्षेत्रात काय होतं की बऱ्याच गोष्टी आपण नाही का चुका माहीत असतात परंतु स्वीकार करत नाही। जर चुका स्वीकार केल्या तर काय होते माहिती आहे का, आपल्याला क्लिअर राहते हे चूक होत आहे, मग त्याच्यावर काम करणं सुरू होते। हे लक्षात घ्या। मग हे 4 क्वेश्चन तुमची इथे चुकली असेल आणि ते पीआयक्यू आहे, हे महत्वाचं आहे। किंवा कधी कधी काय होईल माहिती आहे का, पीआयक्यू न येता अनालिसिस येईल। म्हणजे अनालिसिस म्हणजे काय, समजा जर तुम्ही आता कलम 170 वर प्रश्न आलेला आहे, तर यापूर्वी सुद्धा रिपीटच आहे, परंतु मी काय पकडता फक्त अनालिसिस मध्ये, पूर्वी कलम 170 वर होता, परंतु आता आयोगाने जर कलम 170 वर विचारला, परंतु त्याच्या अंदरची माहिती विचारली, जसं की बा विधानसभेची सदस्य संख्या किती आहे, तर मग ते तुम्हाला तिथं 60 ते 500 आहे समजा, मग याच्यामध्ये आयोग विचारणार आहे। मग तुम्ही काय म्हणसाल पुढे जाऊन की बा आयोगाने ऑलरेडी 170 विचारलं, हे अनालिसिस मधला भाग आहे, म्हणजे यामधली माहिती विचारली। मग याच्यामध्ये काय करते, 60 पेक्षा जास्त आहे, मग असं कीवर्ड वापरेल तुम्हाला चुकण्यासाठी। मग 60 पेक्षा जास्त पाहिजे का 60 पेक्षा कमी नाही पाहिजे, तर 60 पेक्षा कमी नाही पाहिजे आणि 500 पेक्षा जास्त नाही पाहिजे असं अट आहे। मग इथं उलट करील, 500 पेक्षा जास्त, 60 पेक्षा जास्त, मग तुम्हाला कळणार नाही वाचताना, मग इथं चुकलो नाही पाहिजे आपण, कमी जास्त जास्त कमी असं करू शकते। मग आपल्याला काय राहते फोकस 60 किंवा 500, मग आपण बरोबर धरतो असं नाही, सेंटेन्स वाचा लागेल, कारण की हे क्वेश्चन रिपीटिव्हली येतात, त्यामुळे याच्यामध्ये चुकणं तुम्हाला अपेक्षित नाही आहे, हे लक्षात घ्यायचं। त्याच्यानंतर मग 60-500 झालं तर मग याच्यामध्ये असे काही राज्य आहे की ज्याची 60 पेक्षा कमी म्हणजे सीट आहे। जसं आपण प्रश्न आलेले आहे, सिक्कीमची नाही का 32 आहे सीट, बरोबर आहे। सिक्कीमची 32 आहे, मग विचारणं काऊन अपवाद आहे ना, कारण की आपण 60 ते 500 म्हणतो, परंतु सिक्कीम या राज्याची काय आहे 32 आहे, म्हणून आयोगाने विचारलं सिक्कीम या राज्याची 32, मग एवढं आपल्याला सीटा माहित नाही पाहिजे, मग कमी माहित पाहिजे की ज्या गोष्टी आहे। आणि हे आपल्याला पीआयक्यू समजणार आहे की 170 वर 169, 60 हे प्रश्न का आलेले आहे, हे ऑलरेडी रिपीटिव्हली आहे। याच्यात जर आपण चुकलो, हे मी तुमचं बरोबर आहे हे नाही, या टाईपचे इतरही क्वेश्चन आहे, हे असं पाहायचं नाही तर कोणी म्हणणार 170 माझा बरोबर आहे, तसं नाही। तुम्ही बाकीचे क्वेश्चन पहा, सायन्सचे पहा, पॉलिटी, हिस्ट्री, हे तुम्हाला पाहणं अपेक्षित आहे। हे झालं अनालिसिसचा पार्ट। एखादी गोष्ट लॉजिकची असते पहा, एखादी गोष्ट लॉजिक आहे ज्याच्यात आपण 50-50 काढत असतो, बरोबर आहे 50, तर हे बरोबर आले पाहिजे। जसं की बा महर्षी कर्वेचा प्रश्न होता 1916 महिला विद्यापीठ, हे माहित पाहिजे, त्याच्याबद्दलची माहिती आली तर यावर ऑलरेडी प्रश्न आहे माहितच पाहिजे, परंतु त्यांनी काय विचारलं होतं, उद्दिष्ट विचारलं होतं, उद्देश। तर यामध्ये कसं असते, यामध्ये 2 कॅटेगरी असतात, एक तर एबीसी लिहिणारी होती तिथं, किंवा
सी ए सी, कारण की बी जे गायन होतं ते कोणाचा चुकते, ज्याने जास्त विचार केला. कारण की यामध्ये काय होतं माहित आहे का, माझा चुकला तो, परंतु तिथं गायन कला बा आपल्याला नाही का लक्षात येत नाही एक्झॅक्ट, खरं सांगणं म्हणजे. मग आपण ए सी लिहितो. मग आपण ज्या लोकांना जास्त विचार केला नाही बा, पॉझिटिव्ह आहे एबीसी, त्याचा बरोबर आलेला आहे हे. परंतु मी काय म्हणतो, हे एक वसाहतवादाचा, आता वसाहतवादामध्ये काय होतं, एबीसी उत्तर दिला आहे नागरीकरणाचा वेग, परंतु मी तिथं काय केलं होतं, नागरीकरणाचा वेग एलिमिनेट केलं, तो बी माझा चुकला. मग होते कसं माहिती आहे का, एबीसी 50 आलो आपण, हे असते 50. मग इथं काय असते, ज्यांना जास्त त्याला माहित आहे की बा मागच्या लॉजिक पासून आपण डायरेक्ट वरीलपैकी सर्व, मग ते इथं पॉझिटिव्ह येतात. पण आम्ही जसं जास्त आपल्याला वाटते की बा हे कटू शकते, आम्ही कसं जास्त वाचलं होतं ना पूर्वी, तर त्यामुळे आमचे थोडे जास्त आम्हाला विचार येते. पण जास्त विचार कुठं कुठं नुकसान ठरते, परंतु याचा काही घाटा झाला का आम्हाला नाही होत, कारण की आपण ऑलरेडी मार्क नाही का घेतलेले आहे. परंतु यावेळी जे आपण हे सोडत असतो ते कसं असते माहित आहे का, आपण असे 20+ अटेम्प्ट करत असतो, 20 क्वेश्चन. त्यावेळेस मॅक्झिमम जरी 10 जरी बरोबर आले, 10 चुकले तरी आपण फायद्यात आहोत, कारण की आपण अटेम्प्ट केलेले आहे लॉजिक अप्रोचनं. हे तुमचा लॉजिक अप्रोच चुकत असेल बऱ्याच विद्यार्थ्याचा, हे लक्षात घ्या. कसं असते माहित आहे का, एक मिनिट हा बा, PIQ नाही का, यामध्ये चुकणंच नाही पाहिजे आपलं. PIQ जशाक तशी कॉपी. अनालिसिस म्हणजे काय, जसं आपण त्याबद्दलची माहिती, संदर्भ ग्रंथ किंवा आपले जे काही नोट्स आहे, लोकसेवा पब्लिकेशन असो, कोणत्याही नोट्स असो, संदर्भ ग्रंथ तुमच्यापाशी जे काही आहे स्टँडर्ड आहे, आपण सरळ कॉमनच असते, परंतु वाचण्याची मेथड तुमची चेंज झाली पाहिजे. हे फार मॅटर आहे, कारण की सर्वापाशी तेच माहिती आहे, फक्त वाचण्याचा अप्रोच चेंज झाला तर मार्क वाढणार. नाही तर माझ्यापाशी लोकसेवा आहे, तुझ्यापाशी लोकसेवा आहे, मग मार्क काऊन नाही वाढत, 21,000 तुझ्यापाशी आहे, माझ्या, पण वाचण्याचा अप्रोच पाहिजे. जसा हे अनालिसिसचा पार्ट मध्ये काऊन म्हणतो, यामध्ये जसं आता पूर्वी पहा, एक उदाहरण देतो तुम्हाला, ब्लडवर 6 प्रश्न होते 25 मध्ये, होते का, म्हणजे याविषयी आले नाही, याचा अर्थ हे नाही की हे येणार नाही, बरोबर आहे. हे कधी येईल, प्री मेन्स कुठे येईल, परंतु आपण तयार असलो पाहिजे ब्लड टॉपिकवर. तुम्ही पाहिला असाल याच्यावर काय, एक तर या ऑलरेडी प्रश्न विचारला होता पूर्वी 2012, 9, 11 मध्ये, की बा सर्व योग्य दाता, सर्व योग्य ग्राही म्हणजे युनिव्हर्सल डोनर, युनिव्हर्सल रिसिपंट कोणत्या ब्लड ग्रुपला म्हणतो. मग तिथं काय होते, आपण ब्लड ग्रुप पाहिला, बरोबर आहे, ABO किंवा AB. मग हे पाहिलं आपण तिथं. मग तिथं आणखी प्रश्न काय, WBC, RBC या प्रकारावर आहे. तुम्ही पाहिल्यावर समजते तुम्हाला, या नवीन स्टुडंटना नाही कळत, जुन्या यायला कळणार. प्लेटलेट्स हे पेशीचे प्रकार आहे, याच्यावर प्रश्न आयोगाचा आहे का नाही. मग आयोगाने काय केलं, मग रक्तगटाचा जनक ऑलरेडी विचारला आयोगाने पूर्वी बी, परंतु मी सांगत आहे, मग आयोगाने याच्यावर फ्रेम काय केलं, याचा रक्तगटाचा जनक कोण, कार्ल लँस्टन. मग तुम्ही अनालिसिस काय करता, मग एबीचा कोण आहे, मग एबीचा डिकास्टेलो स्टर्ली आहे. मग तुम्ही काय करता, WBC, RBC, याच्यावर आपल्याला RBCच्या आकारावर प्रश्न आहे, द्विअंतर वक्र, मग तुम्ही याचे आकार करता. मग यांचा आकार कसा आहे, WBCचा आकार नाही आहे म्हणजे अनियमित आहे, RBC द्विअंतर वक्र आहे, प्लेटलेटचा आकार कसा आहे, द्विबहिवक्र आहे. म्हणजे तुम्हाला काय करते, फ्रेम करता. हे कशामुळे करते, PIQ मुळे. मग आयोगाने काय केलं, हिप्पॅरिन विचारला. हिप्पॅरिन काय आहे, हे रक्ता संबंधी आहे, रक्त गोठण्यास प्रतिबंध करते, म्हणजे रक्त गोठू देत नाही, अँटीकोगुलंट म्हणून आहे. त्याच्यानंतर आपल्याला काय म्हटलं, प्लाझ्मा म्हणजे काय, रक्तामध्ये किती टक्के प्लाझ्मा आहे, हे प्रश्न ऑलरेडी आलेले आहे बरेच. पण आपण अनालिसिस मध्ये केलेला आहे, प्लाझ्मा रक्तात किती असते, 55% असते. पेशी जर मध्ये विचारलं रक्त किती असते, तर ते असते 45%. हे पेशी म्हणजे हे सेल, हे आपण आहे का याच्यावर व्हिडिओज बनवला. आणि ज्या व्यक्तींना नोट्स कशा काढायची म्हणताय ना त्यांनी, की बा PIQ अनालिसिस, लॉजिक, सर्व आपण घेतलेलं आहे या चॅनलवर. एकदा तुम्ही सर्च करा, कारण व्हिडिओ मोठा होईल. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय, हे तुमच्या अनालिसिसचा पार्ट आहे, याच्यावर बरेच प्रश्न आहे, बरेच म्हणजे बरेच. परंतु त्या ब्लडचा जो टॉपिक पाहिला तुम्ही, त्याच्यावरून तुम्हाला प्रश्नही लावलेले आहे, आणि त्यानुसार तुम्ही अनालिसिस करायचं. तुम्ही पासच होता, तुमचे 20 ते 25 मार्क इन्क्रीज होते. जसं पहा, हे सांगायचं तात्पर्य कसं आहे माहित आहे का, जर तुम्ही असं नाही केलं तर तुम्ही त्याच्यावर तुमची पकड येत नाही. आणि एक कसं आहे, एक पेजचीच माहिती असते त्याची, परंतु तुम्ही सर्व वाचता नाही 21, त्यामुळे ध्यानात येत नाही. परंतु या पद्धतीने जर तुम्ही PIQ लिंक केलं, 21,000 लिंक केलं, ब्लड बद्दल आणखी काय माहिती आहे पुस्तकात जे विचारले नाही संदर्भ ग्रंथात, तर तुमची 3 वेळा रिव्हिजन होते. एक तुम्ही काय करता, 21,000 मध्ये लिंक करता, ते प्रश्न दिसणार. पुन्हा नाही का तुम्ही संदर्भ ग्रंथ दिसतात, तेच प्रश्न दिसणार. आणि तुमचं काय, या 2 गोष्टीवर तुम्ही 2 वेळा रिपीट पाहसाल. मग तुम्ही विचार करसाल, हो इच्छा इथं अशीच माहिती आहे, कमी माहिती आहे, आणि कमी माहिती जास्त वेळा लक्षात करायचं आहे फक्त आपल्याला. आपण तर नोट्स काढली, मग पुढचा प्रश्न काय विचारणार माहिती आहे का,
समजा प्लाझ्मावर नाही विचारला, पुढे जाऊन पुन्हा हिपेरिन विचारीन. काय ते WBC 5 प्रकार ना. हिपेरिन कशात येते बा, हिपेरिनचं वहन कोण करते, WBC 5 प्रकार काय, लिम्फोसाइट, मोनोसाइट आहे ना, बॅसोनोफिल, इओसोनोफिल, हे प्रकार आहे यामध्ये. तर मग यामध्ये तुम्हाला काय विचारणार आहे प्रश्न. आता ते आपण आता एड्सवर आलता पा, त्याचं सेल कसं असते, टी आकार, लिम्फोसाइट. ते आपण काय केलं होतं, आपण आरोग्य टॉपिक घेतला नाही. हे सध्या मी आरोग्य टॉपिक घेतो, मी लक्षात घ्या, काही दिवसात घेईन तुमचा या ग्रुप सीच्या पहिलेच घेतो. परंतु तुम्हाला काय लक्षात येते, तिथं मी काय सांगितलं होतं, WBCच्या प्रकारावर प्रश्न होता पूर्वी की सर्वात कमी कोणाचं प्रमाण असते, तर बॅसोफिलवर आलतं. तर आता आपण तिथं काय केलं होतं, मी वाचल्यामुळे लिम्फोसाइट अँटीबॉडीज तयार करते आपल्या शरीरात. मग तुम्हाला विचारेन अँटीबॉडी कोणत्या WBCच्या प्रकारात करते, 5, कारण की 5 प्रकार प्रश्न आहे. मग तुम्ही काय करता, अँटीबॉडी लिम्फोसाइट निर्माण करते. मग लिम्फोसाइटची मी तिथं माहिती दिली होती शॉर्टकटमध्ये. लिम्फोसाइटचं नाही का आकार जो असतो टी सेल बनते कशामध्ये, एड्समध्ये, कारण की याचं प्रमाण कमी होते अँटीबॉडीजचं. म्हणून आपण आयोगाने तोच प्रश्न विचारला पा आत्ता की एड्ससाठी टी सेल आहे का नाही, आताच विचारला 26 मध्ये. म्हणजे ते प्रश्न आपण ऑलरेडी घेतला होता. आणि पूर्वी नाही का ड्रग्स एक्झाम झाली ना, तिथं सुद्धा विचारला होता त्यांनी. तर मी ते टेलिग्रामवर टाकला होता की बा हे पाहून घ्या, आणि आपला फोटो टाकला होता. म्हणजे मी काय म्हणतो, आपण 27 प्रश्न याचं कारण काय माहित आहे का, की आयोगाची PIQ नाही का, आपण PIQच घेतो, कारण की हेच इम्पॉर्टंट आहे. म्हणजे हे ना काय होते, अदर माहिती जी तुमची असते पुस्तकातली ते सुद्धा स्किप होते, आणि एक्झाम ओरिएंटेड स्टडी करता आणि लक्षात राहते. आणि हेच अप्रोच नाही का अदर सब्जेक्टला लावायचा. जसं आता फॉर एक्झाम्पल जर तुम्हाला म्हटलं मी आता आयटेक आहे, आयटेकवर किती प्रश्न आहे, बरेच प्रश्न आहे. पण आयटेकची जी माहिती आहे आपली, उदाहरणार्थ आयटेक 1 पेजची माहिती आहे. मग आयटेकवर प्रश्न कसे बनते हे काय सांगत आहे माहित आहे का, हे नवीन स्टुडंटना माहित नाही. लक्षात घ्या, हे करायचंच आहे तुम्हाला, हे तुमचा हॉट टॉपिक आहे आयटेक. आणि आणखी आपण एक्झाम्पल पाहू आयटेकचं, म्हणजे कळण्यासाठी. लक्षात घ्या, बा आयटेक आहे, आयटेकले पहा, आयटेकवर प्रश्न आहे स्थापना, बरोबर आहे. आता तुम्हाला जर मी विचारलं की आयटेकवर बरेच प्रश्न आहे आणि हे 1 पेज 1 मार्क असंच पाहिजे ना आपल्याला, आपण पूर्ण पुस्तक वाचायचं नाही आहे. कामगार संघटनेमध्ये गेलं तर कामगार संघटना करायच्या PIQ 21,000. त्याच्यानंतर तुमची संदर्भ ग्रंथ, लोकसेवा असो कोणतंही असो, फायदा खूप होईल. कारण की प्रत्येक सब्जेक्ट वाचताना, जसं कामगार वाचलं तुम्ही पहिल्या पेजमधून जायचंच नाही आहे. मग तुमचं कामगारावर जेवढी माहिती झाली, PIQचा लिंक 1 मार्क फिक्स झाला म्हणायचं, याच्यावरचं चुकलं नाही पाहिजे. मग याची रिव्हिजन तुम्ही करायची बस. त्यानंतर तुम्ही वृत्तपत्र पाहिलं, वृत्तपत्र जेवढी इम्पॉर्टंट 21,000 मध्ये दिलेली आहे, मग 21,000 मध्ये लिंक करून जशा तशी व्यवस्थित लिहा नोट्समध्ये. हे वृत्तपत्रावरचा प्रश्न हमखास येणार आहे, तर तुमचा 1 मार्क फिक्स झाला. 1 मार्क करत गेन करत जा. असं नाही की सिक्वेन्सनच वाचा लागते, एवढं करा. मी आता तुम्हाला उदाहरण सांगतो. आता तुम्हाला जर मी असा प्रश्न फ्रेम केला, आयटेकची स्थापना कधी झाली, 31 ऑक्टोबर 1920, 31 सप्टेंबर, 21 ऑक्टोबर 1920 टाकलं, पण मी वर्ष टप झाला का प्रश्न, झाला. कारण की मी फक्त तारीख, परंतु याच्यावर लागण तितके क्वेश्चन आलेले आहेत, याच्यात तुम्हाला चुकणं अपेक्षित नाही. कारण की आयोग असंच करणार आहे, जसं रवींद्रचं राजेंद्र केलं, बरोबर आहे. त्याच्यानंतर असं काय करणार आहे आयोग, की सूक्ष्म फरक करणार आहे, ते तुम्हाला वेळेत तिथं नाही समजणार. म्हणून आपण आताच पाहायचं की बा एवढे बारीक सारीक गोष्टी का विचारता आयोग, कारण की हे पाठ पाहिजे, याच्यावर लागण तितके क्वेश्चन आहे PIQ. मग आपण करत काऊन नाही, मग आपल्याला पाठ पाहिजे, याच्यावर चुकलाच नाही पाहिजे. आता मी म्हटलं याची स्थापना 31 ऑक्टोबर 1900 ऑक्टोबर 1920, बरोबर आहे. आता याच्या स्थापनेकरता जो आहे, याच्यावर फार कमी प्रश्न आलेच नाही. तर याच्या स्थापना करता कोण होतं, तर लक्षात ठेवायचं, नाम जोशी, बरोबर आहे. याच्यावर प्रश्न नाही. याचा पहिला अध्यक्षावर बरेच प्रश्न आहे. पहिला अध्यक्ष कोण आहे याचा, लाला लजपत राय, बरोबर आहे. आता हे प्रश्न आलेले आहे, याची स्थापना कुठे झाली, मुंबई. त्याच्यानंतर काय म्हणता येईल आपल्याला, की पहिला याच्यात जे होते, म्हणजे स्थापनेवेळी पहिल्या बैठकीत कोण कोण होते याच्यावर प्रश्न आहे पहा. याच्यात होते सरोजिनी नायडू, त्यानंतर होते विठ्ठलभाई पटेल, मी फक्त सांगतो. त्यानंतर होते आपले सरदार वल्लभभाई पटेल, लक्षात घ्या फक्त. त्याच्यानंतर आहे मोहम्मद अली जिना. असं वाटत नाही तुम्हाला, असं नाही, पण होते त्यावेळेस मोहम्मद अली जिना, कारण की त्यावेळेस काँग्रेस हे मुस्लिम लीग सारखी होती ना, त्यामुळे मोहम्मद अली जिना. त्याच्यानंतर येते असे काही नाव आहे, आता आठवत नाही जास्त, परंतु एक आहे कर्नल वेजवूड, हे लक्षात ठेवा. हे विचारला नाही, कर्नल वेजवूड असा विचारेन. कोणता बा ब्रिटिश
चा उदाहरण नेता होता की जेव्हा लाला म्हणजे पहिल्या आयटकच्या सभेला कर्नल वेजवूड याच्यावर प्रश्न विचारू शकते. त्याच्यानंतर आहे पहिल्या सभेत होती, पहिल्या सभेतले आणखी काय आहे अवंतीबाई गोखले बिन होती, हे लक्षात घ्या. याच्यावरून प्रश्न सॉल्व्ह होते. परंतु बा आयटक संबंधी कोणती व्यक्ती होती असा प्रश्न आलेला आहे आयटक संबंधी. तर लोकमान्य टिळक होते आणि हेच टाकणार आहे, लाला लजपत राय नामज्योशी हे नाव राहणार आहे. मग संबंधित कोण नव्हतं त्याच्यात लक्षात ठेवायचं महात्मा गांधी. हे आपण PIQs आहे आणि आताही विचारला, याच्यावरूनच प्रश्न सॉल्व्ह होते ते, आणि आपण घेतला सुद्धा होता. महात्मा गांधी नव्हते. मग लोकमान्य टिळक होते. मग जेवढे जण होते, जसं जवाहरलाल नेहरू अध्यक्ष होता ना, नेहरू होते. त्याच्यानंतर यामध्ये कोण होतं आपल्याला सांगता येईल, याच्यात हे तुम्हाला कळलं हे नव्हते. मग हा प्रश्न याच्यावरून सॉल्व्ह झाला असता. आणि हे जे सदस्य दिलेलं आहे हे आपल्या कायच्यात देऊन गाठाळमध्ये दिलेलं आहे. हे आपण गाठाळचे सांगितलं होतं त्या दिवशी, कारण की पूर्वी वाचून होतो आपण. तर आणखी काय सांगता येईल माहित आहे का, आता इथं तुमचं झालं पहिलं. तर मग पहिल्या जेव्हा अध्यक्ष म्हणजे पहिलं जेव्हा आयटकचं संमेलन झालं तेव्हा स्वागत अध्यक्ष कोण होतं सांगा. स्वागत अध्यक्ष जोसेफ बॅप्टिस्टा. आणि टिळक सुद्धा होते. टिळक हा आयकर संबंधी आहे, म्हणजे आयटक संबंधी लक्षात ठेवा. जोसेफ बॅप्टिस्टा होते स्वागत अध्यक्ष, याच्यावर प्रश्न आहे. आणि असा प्रश्न विचारला आहे जोसेफ बॅप्टिस्टा कोणाचे समकालीन आहे, कोणा जवळ होते, तर ते होते लोकमान्य टिळकाचे, हे लक्षात ठेवा. आणखी त्याच्यानंतर आता याच्यात प्रश्न कोणता नाही आला सांगतो मी. आणि लाला लजपत रायने एक विधान म्हटलं होतं त्यांचं कामगार संबंधीमध्ये. आता ते मला आठवत नाही, मी नोट टाकीन, एक पेज आहे आपला आता जे आपण घेईन व्हिडिओ त्यामध्ये. तर यांनी घोषणा केली होती, असा प्रश्न विचारू शकते घोषणा, कारण की गाठाडमध्ये आहे. हे आपले झाले. त्यानंतर याचा दुसऱ्या सभेचा अध्यक्ष कोण होता सांगा. दुसरं जे आता पहिलं तर विचारलं, मग दुसरं कोण होतं तर लक्षात ठेवायचं. दुसऱ्या याचा अध्यक्ष होता जोसेफ बॅप्टिस्टा, आहे स्वागताध्यक्ष जो, हे पाठ पाय. त्यानंतर तिसरा चौथा कोण होतं, हे काय महत्वाचं आहे, चित्तरंजन दास, CR दास जिले म्हणतो, ज्याच्यावर प्रश्न होता 2025 म्हणजे हे तुमचं झालं अभ्यासाचा पाठ. चित्तरंजन दास हे क्वेश्चन्स आहे. मग हे आपण काय केलं पाहिजे, हे माहिती कुठे भेटते आपल्याला. एक पहिले 21,000 काढायचं नोट्स, मग 21,000 मधले जशा की तशी PIQ लिहायची, जशा की तसे म्हणतो आयटक संबंधी. मग लिहिल्यावर तुम्हाला काय समजते, किती PIQ रिपीट आहे, तिथे याच्यातच मी चुकत आहे बा, मग इथं चुकणं पाहिजे नाही, हे पाठ पाहिजे. मग आपण सेकंदात निर्णय घेतो बा पाठ असल्यावर हे उत्तर आहे म्हणून. मग आपण लगेच नाही का दुसऱ्या याला शिफ्ट देतो, कारण की टाइम मॅनेजमेंट म्हणजे यावर पकड असणं महत्वाची आहे. PIQ अनालिसिस लॉजिक अप्रोच. त्याच्यानंतर तुम्हाला काय करता येईल हे समजलं, रिपीटिव्हली क्वेश्चन आहे म्हणजे तुमचे हॉट टॉपिक चुकणार का नाही, म्हणून सांगण्याचा उद्देश तेच आहे. याच अँगलला नोट्स काढा. त्याच्यानंतर येईल तुमचे संदर्भ ग्रंथ. मग संदर्भ ग्रंथामध्ये लिंक केल्यावर काय करणार आहे, लोकसेवा पब्लिकेशन असू शकते तुमच्यापाशी, जे काही असन, पवन सरची नोट्स असन, रंजन कोळंबे सर आहे. मग त्यामध्ये आयटक रिलेटेड काय दिलेलं आहे, आयटक. मग आयटक रिलेटेड मध्ये हे माहिती तर तुम्हाला असणच, पण काही माहिती नसणार, पण काही माहिती तुम्हाला हे असणार की बा त्यामध्ये आजपर्यंत विचारलेलं नाही आहे. मग ती माहिती तुम्ही काय करसाल, प्रिडिक्शन किंवा अंदाज मधून नाही का असं लिहिसाल. मग तुमचं झाली ती नोट्स, याच्या बाहेर प्रश्न येतच नाही सहसा. आणि ही झाली तुमची पहिली काय PIQ जशी तशी लिहिली, PIQ रिपीट आला तरी येणार. त्यानंतर तुम्ही अनालिसिस मधला याला, मग लॉजिक अप्रोच काय होणार आहे, हे याच्यावरून तुम्हाला जर दुसरी बिन व्यक्ती टाकली मी तर तुम्ही हे गोष्टी पाठ करून एलिमेंट करता. जसं आता अवंतीबाई गोखले जे होते हे माहित नव्हतं आपल्याला, होतं का नाही, परंतु आपला प्रश्न कसा सोडवत होता माहिती आहे का, त्याच्यामध्ये पर्यामध्ये काय होतं, सरोजिनी नायडू त्यानंतर पटेल होते ना यावरून, परंतु पर्यामध्ये महात्मा गांधी होते, तर महात्मा गांधी नव्हतेच. मग याच्यावरून सॉल्व होत होतं, नाही अवंतीबाई गोखले. परंतु आता काय करीन आपण, गोखले ऍड करणार, बरोबर आहे. मागं प्रश्न आला आपल्याला खालीपैकी आयटकचा अध्यक्ष कोण नव्हता, CR दास पर्यामध्ये होतं. त्यानंतर लाला लजपत राय होतं, आणखी एक आठवत नाही मला कोण होतं, परंतु याच्यातलेच नावं होते हे वाले. मग आपण काय करतो, तिथं रणदिवे होता, रणदिवेचं काम कोणासंबंधी आहे ते आपल्या वेगळं आहे थोडं, ते कम्युनिस्ट संबंधी आहे वाटते. तर त्यामुळे हे, परंतु आपण काय करतो यावर या इतक्याच माहितीवर आपण प्रश्न सॉल्व्ह होऊ शकतो. याचा अंदाज काय माहिती का, हे एक सांगितलं. आणि ब्लड ती व्हिडिओ पहा. आणि आपण जे नवीन स्टुडंट आहे त्यांनी काय करा माहिती आहे का, PIQ चुकत आहे का सब्जेक्ट वाईज असं अनालिसिस करा. प्रत्येक जसं काही क्वेश्चन हार्ड होते असणारच आहे. इतिहासमध्ये तुम्ही पहा, यावर्षी जवळपास नाही का 3 विधान विचारले, ते 3 विधान तुम्हाला माहीत असणं अपेक्षित आहे का, नाही आहे. मग आपण तिथं काय करतो, लॉजिक मारतो. मग लॉजिक ज्याचं बरोबर आलं त्याचं आलं, ज्याचं चुकलं ते चुकलं. पण ते प्रश्न काय आपल्याला हे नाही ठरवत, म्हणजे रिझल्ट नाही. परंतु आपण जर चुकलो, क्रांतिकारक संघटनेवर प्रश्न होता, ते रँडचा होता, तिथं चुकलो असं वाचता ते पाहायचं.
त्यानंतर आपण जर आयटकवर चुकलो असेल तिथं पाहायचं. अशा काही बऱ्याच गोष्टी आहे. आता इथं राष्ट्रीय काँग्रेस विचारला नाही, पण तसे जे हॉट टॉपिक आहे जे रिपीटली आहेत याच्यात चुकलं नाही पाहिजे, एवढं लक्षात घ्या. आणि यानुसार तुम्ही नाही का तुमचा प्लॅन तयार करा. 20 टॉपिक तुम्ही 20 दिवसात करू शकता. म्हणजे मी काय म्हणतो, तुमचं सर्व टफ असणार आहे का तुम्हाला? नाही, तुम्ही ऑलरेडी वाचून आहे. फक्त तुम्हाला अप्रोच चेंज करा फक्त वाचण्याचा. आपल्याला सर्व पुस्तक वाचायचं नाही, सर्व 21,000 वाचायचं नाही. जे इम्पॉर्टंट आहे त्यानुसार आपण करायचं. येणं काय होईल, एवढे तुम्हाला लक्षात बिन राहील. आणि तुमचं काय झालं, चौकट तयार झाली की मला तुमच्या माइंडमध्ये एक गोष्ट गेली की सर्व वाचायचं नाही, सर्व रिव्हिजन करायचं नाही आहे. जे आयोगाचे हॉट टॉपिक आहे ते मी आधी करी. प्रिफरन्स लागला मग एक एक मार्क तुम्ही गेन करत जासा. हे जसं आता इतिहासाचे जर काही म्हटलं, मी नाही का हॉट टॉपिक काढतो, टेलिग्रामवर टाकण्याचा प्रयत्न करतो. मी ज्यांनी जॉईन नाही केलं टेलिग्राम जॉईन करा, मी तिथं टाकतो. ब्रीफली टाकतो कारण की व्हिडिओ बनवण्यात नाही का बराच टाइम जाते. आणि नक्कीच नाही का तुम्हाला त्या ह्याच्यातून कळून जाईल की नेमकं काय करायचं. मग तुम्हाला इतिहासचे मी जे काही टॉपिक काढी ते 21,000 लिंक करून त्यानुसार तुमची बुक लिंक करा. जास्त वाचण्याच्या भानगडीत पडायचं नाही, जास्त डिटेल. फक्त एक्झामवर पण पाठ असलं पाहिजे. मी पहिलेपासून सांगतो, जे जुने विद्यार्थी आहे पाठ पाहिजे. मग तुम्ही चुकले नाही. आता जसं मी विचारलं तुम्हाला सी पेन का हवंय, तर तुम्हाला मी म्हटलं होतं व्हिडिओमध्ये तुम्ही पा प्राण्याचा. मी सी पेन कारण की पर्यामध्ये हे येणार आहे म्हटलं प्रश्न, तो आलेला आहे. सी पेन, सी फॅन, कारण की सी ॲनिमोन सुद्धा आहे आपल्याला. हे जे एकत्र करा म्हटलं पाठ करा, कारण की सी कुकुंबर बिन आहे. कारण की सी वाले आहे, यांचे नाव लक्षात घ्या, वेगळे नाव लक्षात ठेवा, जे सायंटिफिक नाव आहे हे विचारणार आहे. मग आपण काय करायचं, पाठ. मग पाठ केल्यामुळे काय होते, अदर माहिती आपली नाही का कोणत्या प्रश्न विचारला ना आपण काढतो एलिमिनेशन. हे सी कुकू इकायडोन मार्टामध्ये आहे. तारामासा विचारला नाही का, विचारलाय. मग हे काय, तर हे एकाच ग्रुपमधले आहे. असा प्रश्न नाही कळला तरी आपण अप्रोच मारतो. लक्षात घ्या, हे फार इम्पॉर्टंट आहे. आणि पाठ नसलं ना मग कन्फ्युजन राहणार 100%, हे लक्षात घ्या. कारण की या माहिती खूप इम्पॉर्टंट आहे. आपण जे PIQ टाकलेले आहे ना ग्रुप 24 मधले, ते पूर्ण पहा. सोर्स टाकलेला आहे, जसं आपण मागचा टाकला सायन्स पॉलिटीचा तसा. आणि 25 मधले 3च टाकू शकलो व्हिडिओ, इतिहास, पॉलिटी आणि सायन्स. बाकीचे व्हिडिओ जरी तुम्ही नाही का ते प्रश्न पाहिले बा, इकॉनॉमिकचे 15 प्रश्न आले, मग तुम्ही 21,000 मध्ये जा, त्या टॉपिक मध्ये पहा. हे तुम्ही स्वतः वैयक्तिक करा, कारण की इतका फायदा होईल. तुमची एक चौकट तयार होते. जे तुम्ही म्हणता ना वाचण्यात वेळ चालला, वाचायचं नाही आपल्याला मार्क घ्यायचे आहे. 1 मार्क 1 फिक्स सिरीज, म्हणजे 1 मार्क झाला पाहिजे, रोज फिलिंग झालं पाहिजे तुम्हाला. एक हॉट टॉपिक 1 मार्क. मग तुम्ही पहा 20 दिवसात, 1 महिन्यात तुम्ही कुठं राहता ना, तुम्हीच म्हणसाल की माझ्या पद्धतीत पूर्ण चेंज झालं. असं वाटत आहे यावेळेस की बा माझं निघूनच जाईल, 20 ते 25 मार्क होईल. आणि हे माहिती तुम्हाला मेन्सला सुद्धा लक्षात राहील. आणि तुम्ही म्हणता ना लक्षात राहत नाही, याच मेथडनं लक्षात राहते. आम्ही खूप मेथड वापरले आहे, पूर्वी बरेच वर्ष गेले. सांगण्याचं कसं सांगा वाटत नाही, परंतु ही मेथड बेस्ट आहे. या बेस्ट मेथडनं जा, 1 वीक करून पहा, फक्त 1 वीक. ग्रुप सी असो, कोणतंही असो, मेन्स असो, तुमची फायदा होते. कारण की यामुळे तुमचं युजलेस अभ्यास वाचणार आहे आणि कॉन्फिडंट वाढणार आहे. जे तुम्ही म्हणता ना 30-35, तुम्ही आताही गेले ना त्याच याच्यावर राहायचा. 30-35 काय तुम्ही 45 जासा, पण कट ऑफ 50 राहील. मग तुम्ही काय करसा. आणि आपले आता कट ऑफ लवकर लागत आहे, तर आपल्याला मार्क घ्यायला लागन. आणि आपण सेफमध्ये आहो, कारण की तुमची याच गोष्टी चुकत असन. या 3 गोष्टी जे सांगितल्या, PIQ आणि लॉजिक अप्रोच, हेच आहे. स्ट्रॅटेजी हेच आहे. डेली स्ट्रॅटेजी काहीच नाही असं करायचं. डेली स्ट्रॅटेजी एवढे आपोआप नाही का, म्हणजे आपल्या बॉडीवर बर्डन करून घ्यायचं नाही की बा डेली 1 तास हे करीन, हे नाही. तुम्ही 3-4 विषय जे बोललो मी ते ठरवा पहिले. त्या 3-4 विषयाचंच काम करा 1 महिना. म्हणजे काय, सर्व टॉपिक हार्ड नाही राहणार आहे, बरेच टॉपिक तुमचे इझी राहणार आहे. जे तुम्हाला इझी वाटते की माझं कामगार संघटनेवर चुकत नाही, तुम्ही स्किप करा ना, तुमच्यानुसार सोडवा. मग त्याला तुम्ही शेवटी द्या. मग तुम्हाला वाटते की वनस्पती प्राणीवर माझी पकड नाही आहे, मग आपले व्हिडिओज तयार आहे सायन्स इकॉनॉमिकचे. आणि माझे व्हिडिओ नक्की पहा तुम्ही, कारण की त्याच्यामध्ये सर्व PIQ ओरिएंटेड आणि PIQ लावलेले आहे. भूगोलचे लावलेले आहे, इतिहास आणि एक राज्यघटनेचे 4 भाग घेतले होते आपण कलमावरचे. मुलं पाहत आहे त्याच्यामध्ये कलम, परंतु काही आपण भाग 5-6 ऍड होऊ शकते. मी टाकतो ग्रुप सीच्या पहिलेच 3च्या, म्हणजे जेणेकरून तुम्हाला आणखी हे हेल्प होईल. पण आपण बरेच कलम कव्हर केलेले आहे, एकदा तुम्ही नक्की पहा तिथं, ज्यांनी नाही पाहिलं. परंतु फक्त व्हिडिओ तुम्ही नाही का स्कोर करत जा, म्हणजे तुम्हाला कळून जाते की बा इम्पॉर्टंट काय. आपण काय सर्व व्हिडिओ टाकू शकत नाही असं बा एवढे पहा. परंतु तुम्हाला जर हेल्पफुल वाटत असेल, तुम्ही बाकीचे व्हिडिओ सर्च करायला पाहिजे का, कारण की थंबनेलून कळून जाते बा यामध्ये काय दिलेलं आहे. सिंधू करार दिलेला आहे, वित्त आयोग, त्यानंतर FRBM, याच्यात चुकलंच नाही पाहिजे. आपण तेच सांगितलेलं आहे दर व्हिडिओमध्ये. नक्की तुमचा मार्क फिक्स होणार आहे. हे तुमचे बरेच जणांचे मेसेज आले होते, हे डाऊट होते तुमचे आले. हेच आहे PIQ ॲनालिसिस, PIQ लॉजिक, PIQ आणि त्यानंतर तुमचे
वैयक्तिक तुम्हाला जिथं चुकत आहो आपण तर तिथं तर चुकत नाही आहो आपण PIQ मध्ये, मग आपल्याला चूक सापडली मग तो टॉपिक पहिले करायचा. प्राण्यावर चुकत आहे का, प्राणी टॉपिक करायचा, कारण प्राणी मेन्सली आहे प्रिली आहे, खूप चांगल्या पद्धतीने करा. कारण तुम्ही म्हणसा वेगळं काही स्ट्रॅटेजी आहे, वेगळं काहीच नाही, हे स्ट्रॅटेजी पहा. तुम्ही माझे मागचे 6 महिन्यापूर्वी 4 महिन्या स्ट्रॅटेजी व्हिडिओ आहे हेच सांगतो मी, कारण हेच इम्पॉर्टंट आहे. मुलांना काय वाटते नवीन कोणतरी येईल काही करणार, काहीच करणार नाही, सर्व पाठ करावं लागते. हे डोक्यातून काढून टाका, सर्व पाठ करावं लागत नाही. पाठ काय करावं लागते, PIQ चा भाग आणि त्याच्या आजूबाजूची माहिती आणि ते अप्रोच. तुमची प्री जर काढायची असेल या तिन्ही गोष्टीची मेळ पाहिजे तुम्हाला नुसतं तुमचे लॉजिक चांगले असेल तर प्री निघत नाही. तुमचे जर नुसतं PIQ रोल्ड आहे आणि अनालिसिस तरी तुमचे चान्सेस फार कमी आहे निघण्याचे, कारण की लॉजिक अप्रोच शिवाय निघतच नाही. कारण की मी म्हणत काहून नाही 5 ते 7 मार्क वाढू शकतात, 10 मार्क सुद्धा वाढू शकतात हे, आणि आपल्याला त्या तिन्ही गोष्टी जमल्या पाहिजे आणि आपण ते दिलेले आहे ना. त्यामुळे तुम्ही का पाहत नाही, ज्याला लॉजिक अप्रोच पाहायचा असेल त्यांनी राज्यसेवा पूर्व परीक्षा 2026चा जो मी टाकलेला आहे ते व्हिडिओ पहा. जरी तुमचा नसेल तिथं मी लॉजिक सांगितलेले आहे आणि एक आहे आपल्याला 4 महिन्यापूर्वीचा एकदा पाहिले काय हरकत आहे, आणि ते तुम्ही लॉजिक काय लावून पाय आता जे पेपर झाला ते सेम, तर मग तुम्हाला कळते की काय बरोबर आहे. हे हाय इम्पॉर्टंट, हे तुम्हाला मग नंतरच्या व्हिडिओमध्ये सांगेन. काही क्वेश्चन असे असतात ना गणिताचे, हे तुमचा अप्रोच ठरवते. बघा 540 आहे ऑप्शनमध्ये, 450 आहे. तर आयोग आपल्याला टाइम नाही आहे तिथं, काही टाइमचा विषय होता. मग आपण 50 कसं आलो पहा, 540 450 उलट केलं म्हणजे असे तुम्ही मग पाहता ऑप्शनले उलट केलं का, मग गेली अजम्पशन घेऊन जासा आणि टाईप नाही मिळाल्या 2 पैकी मारसा. हे 50 आहे म्हणजे हे काय तुक्के नव्हे, हे आपण पाहिलेल्या अभ्यासावरून सांगत आहोत. हे लॉजिक अप्रोच म्हणते येईल, आणि यावरून तुम्ही 50 असे तर आले हो. टाइम नाही भेटला तरी तुम्ही लॉजिक अप्रोच न चालले ना, एक तर तुमचा बरोबरी नाही तर चुकी, पण तुम्ही व्यवस्थित गेले. मग उत्तर काय 540, तुम्ही मारलं 2 पैकी, मग इथं चूक ना तुम्ही मारला तिसराच पर्याय, मग तुमचं लॉजिक चांगलं नाही. हे सांगत आहो मी, हे तुम्ही पहा आणि त्या पेपरमध्ये लावून पहा. मग तुमचं टाइम मॅनेजमेंट का होत नाही, की सोप्या गोष्टीमध्ये टाइम गेला, सोप्या गोष्टीत आठवल्या नाही, मग तिथं वेळ जाणार आहे. मग आता सांगा बरं, आयटक असो कोणतेही क्वेश्चन असो, PIQ आले असेल तर मग तुम्हाला ते पाठच पाहिजे. PIQ काउंट करता हे फार इम्पॉर्टंट आहे. तुम्ही आता काय करा, ज्याचे मार्क कमी येत आहे ना, दिवस गेला चालते, आज वाचण्यापेक्षा नाही का स्ट्रॅटेजी महत्वाची आहे तुमची वाली, काय करायचं आणि काय नाही. एक सब्जेक्ट वाईज करा, किती बरोबर येतात किती चुकत आहेत, त्यात PIQ किती आहे, अनालिसिसची किती आहे आणि लॉजिकची किती आहे, एवढं तुम्ही चार्ट तयार करा आणि तुम्हाला कळून जाते की मी कुठे चुकत आहो. आणि लॉजिक अप्रोच माहित नसेल तर ते व्हिडिओ पहा, कारण की सेल्फ अनालिसिसचा पेपर पुन्हा पहा झालेला. मग तुम्ही नाही का तुमचे मार्क वाढले समजा, मग तुम्हाला काय कळते की मग तुम्ही असं करा, पॉलिटीमध्ये बा माझे 2-3 समजा उदाहरणार्थ 4 चुकले बा आणि सोपे होते, मग 4 इथं भेटत होते बा. हिस्ट्रीमध्ये 2, त्यानंतर इकॉनॉमिक्समध्ये 3-4 समजा, त्यानंतर मॅथ अँड रिझनिंगमध्ये समजा आता टफ होतं, परंतु आपण वेळ न पुरवल्यामुळे अटेम्प्ट नाही झाला, परंतु तिथं आपले 7 ते 8 अटेम्प्ट होणं अपेक्षित होतंच, परंतु नाही भेटला जाऊ द्या, आता आपला वेळ गेला. परंतु याच गोष्टीवर जर तुम्ही चुकले तर वेळ भेटतच नसते तुम्हाला, म्हणून आपल्याला या याच्यावर पाहिजे. मग असे टोटल करा सब्जेक्ट, तर तुमची टोटल होती माहिती आहे का 10+ प्रश्नच होते, जास्त होते 15+ होते सोपे. मग हे झाली तुमची चूक सापडली तुम्हाला. मग याच्यात लॉजिक होते ते तुम्ही पहा, हे अनालिसिस असते. नुसतं पेपर घेतला फेकून दिला काही फायदा नाही आहे. यानुसार करा, तुमच्या चुका आहे सापडल्या, चुका मान्य करणं, त्यानुसार काम करणं, हेच तुमचे रिझल्ट ठरवणार आहे. हे लक्षात घ्या. व्हिडिओ फार मोठा होईल, आपला व्हिडिओ होता दुसरा, परंतु कमेंट मुलांच्या होत्यामुळे आपण ह्याच्यावर, कारण की इम्पॉर्टंट आहे, फार इम्पॉर्टंट आहे. हे तुम्ही करत नसेल तर थांबून जा, आजच्या दिवस स्ट्रॅटेजी घ्या, व्हिडिओ पहा, जे मी सांगितले नक्की फायदा होईल. कारण की तुमचा अप्रोच चेंज होणं फार महत्वाचं आहे. सेम गोष्टीने तुम्ही चालले असन आता जसे गेले तर तुमच्या मार्कात फरक पडणार नाही आहे, हे लक्षात घ्या. करंट टफ होतं ना, मॅथ अँड रिझनिंग, हे गोष्टी ठरवत नव्हत्या रिझल्ट, खरं सांगणं. याच्यात तुम्हाला म्हणजे मीडियम 3-4 क्वेश्चन येणं, 5 क्वेश्चन येणं हे तुमचं अपेक्षित होतं, परंतु तुम्हाला नाही का GS वर तुमची रिझल्ट येत होता. लक्षात घ्या, कारण की GS मध्ये तुम्हालाच माहित असेल की तुमची बरोबर येत नाही. मी काय म्हणता, मी इकॉनॉमिकचे 11 प्रश्न आपल्याच याच्यातले आहे आणि ते आपण घेतलेले, आपण काय सर्व माहिती सांगितली नाही. आणि सायन्सचे 8-9 मार्क आणि बाकीचे होते अदर सब्जेक्टचे व्हिडिओ टाकले होते शॉर्ट, त्याच्यातून आले 7-8 मार्क. मग आपण टोटल केली. परंतु मी जे लॉजिक अप्रोच म्हणतो, जसं मेंदू आहे, मेंदूवर प्रश्न होता, मेंदूवर मी सांगितलेला आहे
की बा असे जर क्वेश्चन आले कोणती बी त्याला लॉजिक अप्रोच वरीलपैकी सर्व होतं, कारण सर्व पॉझिटिव्ह होतं, निगेटिव्ह तर काही नव्हतं. मग असे तर धरलेच नाही मी क्वेश्चन. जवळपास सायन्समध्ये 12-13 क्वेश्चन आणि इकॉनॉमिक्समध्ये 13 क्वेश्चन हे माझ्याकडून होते तुम्हाला खरं सांगणं म्हणजे. परंतु मी सर्व मायनस करून जरी पाहिलं 27 पैकी 17-18 तर पाय. आणि तुमचं सांगतो कट ऑफ नाही का ते 10 प्रश्न तुमची जे आहे तेच ठरवणार आहे तुमचे सोपे क्वेश्चन. इझीस्ट क्वेश्चनवर तुमची पी जाणार आहे आणि इझीस्ट क्वेश्चन ठरवणार आहे तुम्हाला की आपल्याला येणार आहे का. कारण की आपण पाहिल्यावर तुम्हाला कळणार आहे की हेच चुकले आणि नवीन काय करावं लागत ते असं काहीच नाही. नवीन काहीच नाही, हेच चुका करा, याच्यावर काम करा, तुमचा रिझल्ट मध्ये नक्की होईल आणि 1 वीक मध्ये तुमच्या ट्रान्सफॉर्मेशन दिसून येईल की बा हो माझ्यात हे बदल झाला. मग ते कंटिन्यू करा, बाकी काहीच करायचं नाही. फक्त एकच अट आहे, PIQ या 3 गोष्टीवर चुकलो नाही पाहिजे एवढं तुम्ही क्लिअर करा, बाकी काही नाही आहे. मोठा व्हिडिओ होईल. जर तुम्हाला नक्कीच हेल्पफुल वाटत असेल तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा. धन्यवाद. हो.